परखड व निरपेक्ष वार्तांकनाच्या बळावर महाराष्ट्रात झपाट्याने लोकप्रिय होत असलेल्या शिवशाही न्यूज नेटवर्कच्या 4थ्या वर्धापन दिनानिमित्त लाख लाख शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय समीर नसीम खान, अध्यक्ष KGN फाउंडेशन। पंढरपूरची आषाढी वारी जवळ आली की अचानक आपल्या महाराष्ट्रातल्या नेते, पुढारी आणि मंत्र्यांच्या छातीत विठ्ठल भक्तीची असा काही उकळी फुटतो की जणू काही जगात यांच्यापेक्षा मोठा वारकरी दुसरा कोणी उरलेलाच नाही। आपण विठुरायाचे सर्वात मोठे वारकरी आणि परमभक्त आहोत हे दाखवण्यासाठी सध्या राजकीय वर्तुळात स्पर्धाच लागली आहे। पण या चमकोगिरीच्या आणि स्वार्थी राजकीय स्पर्धेत याच पुढाऱ्यांनी पांडुरंगाच्या पवित्र पंढरी नगरीची काय अवस्था करून ठेवली आहे हे पाहिलंय का तुम्ही? लाखो वारकरी शेकडो किलोमीटर अनवाणी पायपीट करत मनात फक्त आणि फक्त आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी आस घेऊन पंढरीत पाऊल ठेवतात। पण पंढरपूरच्या वेशीवर प्रवेश करताच त्यांना सर्वात आधी कुणाचं दर्शन होतं? विठ्ठलाचं नाही, त्यांना दर्शन होतं या राजकीय पुढाऱ्यांच्या आणि त्यांच्या बगलबच्चांच्या अवाढव्य तोंडांचे। विठोबाच्या मूर्तीपेक्षा स्वतःच्या नेत्यांचा फोटो मोठा लावायचा आणि खाली स्वतःचं मुंडकं टेकवायचं, हीच तुमची विठ्ठल भक्ती? पांडुरंगाच्या फोटोपेक्षा स्वतःचे फोटो मोठे छापताना तुम्हाला जराशी तरी लाज वाटत नाही का? सध्या पंढरपुरात जिथं पाहावं तिथं फक्त आणि फक्त डिजिटल कचरा दिसतोय। अधिकृत आणि अनधिकृत बॅनरचा असा काही सुळसुळाट झालाय की संपूर्ण पंढरी नगरी विद्रूप करून सोडली आहे। एकीकडे प्रशासन रस्त्याची दुरुस्ती करतंय, वीज, पाणी, आरोग्याची व्यवस्था करतंय, रोषणाई करून शहराचं सौंदर्य वाढवण्याचा प्रयत्न करतंय आणि दुसरीकडे हेच पुढारी स्वतःच्या प्रसिद्धीच्या हव्यासामुळे त्या सौंदर्यावर कलंक फासण्याचं काम करतायत। ज्या महाराष्ट्राच्या जनतेनं आपल्या भल्यासाठी सत्ता आणि अधिकार तुमच्या हातात दिले, त्याच जनतेच्या वारकऱ्यांच्या श्रद्धेचा असा बाजार मांडताना तुम्हाला शरम वाटायला हवी। ही कसली विठ्ठल भक्ती? ही भक्ती नाही तर निव्वळ राजकीय स्वार्थ आणि चमकोगिरी आहे। पांडुरंगाच्या नगरीला विद्रूप करून कुठली भक्ती सिद्ध करताय तुम्ही? तुमच्या या डिजिटल कचऱ्यावर आणि अनधिकृत बॅनरबाजीवर प्रशासन कधी कारवाई करणार? की वारकऱ्यांच्या भावनांपेक्षा या पुढाऱ्यांची चमकोगिरीच मोठी आहे? किमान आता तरी यापुढे नेत्यांनी वारकऱ्यांच्या भावनांचा असा बाजार मांडू नये इतकीच अपेक्षा आहे। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।